नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांडे. बी एड्युकेटच्या साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय 1 मे ते 7 मे 2025 या सप्ताहातील चालू घडामोडी. निवडणूक आयोगाने मतदार केंद्रित 3 नवीन सुधारणा जाहीर केल्या. भारत निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, 3 मोठ्या सुधारणा सादर केल्या आहेत. मृत्यू नोंदणी डेटावर इलेक्ट्रॉनिक प्रवेश, नव्याने सुधारित मतदार माहिती स्लिप्स, बूथ स्तर अधिकारी बीएलओ, बूथ लेवल ऑफिसर साठी मानक छायाचित्र ओळखपत्र. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमांचा उद्देश मतदार यादीतील अचूकता वाढवणे, मतदारांशी संवाद सुधारणे आणि क्षेत्रीय पातळीवरील पारदर्शकता वाढवणे हा आहे. भारताच्या लोकशाही प्रक्रियेत मतदार केंद्रित दृष्टिकोन अधिक बळकट करण्यासाठी भारताचे महानिबंधक, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्यासोबतची समन्वय प्रक्रिया, निवडणूक कायद्यांचे पालन आणि बूथ स्तर अधिकारी यांची दृश्य मान्यता वाढवणे हे एकत्रितपणे योगदान देतात. भारत सध्या 4.39 ट्रिलियन डॉलरच्या जीडीपी सह जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान टिकवून आहे. IMFच्या, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या एप्रिल 2025च्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकनुसार 2025 मध्ये भारताचा अंदाजित विकास दर 6.2% असून तो जरी थोडा घटलेला असला तरीही मजबूत आहे. भारत 2030 पर्यंत जर्मनी आणि जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा एकूण विकास दर केवळ 2.8% असून व्यापार तणाव आणि धोरणात्मक अनिश्चिततेमुळे आव्हाने कायम आहेत. सुषमा चतुर्वेदी यांची UPSC सदस्यपदी नियुक्ती. 1989 बॅचच्या बिहार कॅडरमधील IAS अधिकारी सुषमा चतुर्वेदी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC सदस्यपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रशासकीय अनुभव: त्यांना क्रीडा विभागाच्या सचिवपदी कार्यरत असताना खेलो इंडिया, अँटी डोपिंग विधेयक आणि विविध क्रीडा विकास धोरणांची यशस्वी अंमलबजावणी केली. शैक्षणिक पार्श्वभूमी: सार्वजनिक प्रशासन विषयात MPhil पदवी, 5 भाषांमध्ये प्रावीण्य. त्यांच्या नियुक्तीमुळे UPSCच्या कार्यप्रणालीत अनुभव संपन्न दृष्टिकोन व नव्या शक्यता निर्माण होणार. भारत वेव्स 2025 अंतर्गत जागतिक मीडिया संवाद, ग्लोबल मीडिया डायलॉग आयोजित करतो आहे, ज्यामध्ये UK, रशिया, जपानसह 60हून अधिक देश सहभागी होणार आहेत. ही महत्वपूर्ण घडामोड माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. यामागचा उद्देश आंतरराष्ट्रीय सहकार्य, मीडिया क्षेत्रातील नवोन्मेष आणि धोरणात्मक समन्वय वाढवणे हा आहे. या संवादातून एक प्रमुख निष्कर्ष म्हणून वेव्स डिक्लेरेशन अपेक्षित आहे. हे जगभरातील सहकार्यात्मक आणि भविष्याभिमुख मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील जागतिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित करेल. ही उपक्रम शृंखला भारताची भूमिका मीडिया डिप्लोमसी आणि सॉफ्ट पॉवर या क्षेत्रात आणखी मजबूत करते. भारत आणि UK यांनी 3 वर्षांच्या चर्चेनंतर एक ऐतिहासिक मुक्त व्यापार करार पूर्ण केला. मुख्य तरतुदींमध्ये महत्वपूर्ण टॅरिफ कपातीचा समावेश आहे. विस्कीवरील टॅरिफ 10 वर्षांमध्ये 15% वरून 40% पर्यंत कमी होईल आणि कारवरील टॅरिफ 100% पेक्षा जास्त कमी होऊन 10% होईल. तसेच एक कोटा प्रणाली लागू केली जाईल. हा करार UKच्या अर्थव्यवस्थेला 4.8 अब्ज पाऊंडने बळकट करेल आणि द्विपक्षीय व्यापार 25.5 अब्ज पाऊंडने वाढवेल अशी अपेक्षा आहे. काश्मीरमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू जल करार निलंबित केला. भारताने काश्मीरमधील सलाल
आणि बगलिहार धरणांच्या जलाशय क्षमता वाढवण्याचे कार्य सुरू केले, जे कराराच्या बाहेर त्याचे पहिले पाऊल आहे. पाकिस्तानने भारताच्या या पावलावर युद्धाचा संभाव्य इशारा म्हणून टीका केली आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर कारवाईची धमकी दिली. एप्रिलच्या सुरुवातीपासून भारत उपमहाद्वीपात सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेने तापमान मोसमी सरासरीच्या खूप वर गेले आहे. उष्णतेच्या लाटा समन्वयतः मार्च ते जून दरम्यान उत्तर पश्चिम भारत, मध्य पूर्व आणि दक्षिणेतील प्रायद्वीपीय भारताच्या मैदानावर येतात. यामध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील काही भाग, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांचा समावेश होतो. आंध्र प्रदेश भारताचा पहिला ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी निर्माण करणार आहे. आंध्र प्रदेशने क्रिएटिव्ह लँड आशिया सोबत सहकार्य करून भारताचा पहिला ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी निर्माण करण्याची योजना जाहीर केली आहे. हा प्रकल्प विविध प्रकारच्या मीडिया आणि मनोरंजनाचा समाकलन करण्याचा उद्देश ठेवतो, ज्यामुळे राज्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक दृश्यात वृद्धी होईल. आंध्र प्रदेश अमरावतीत क्रिएटर लँड नावाचे भारताचे पहिले ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी निर्माण करणार आहे. 4 मे 2025 रोजी मुंबईत झालेल्या वेव्ज समिट दरम्यान क्रिएटिव्ह लँड आशियासोबतच्या सामंजस्य करार MOU झाल्यानंतर या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पाचा उद्देश मीडिया आणि मनोरंजनाच्या विविध रूपांचे समाकलन करणारा एक अनोखा इकोसिटिझम निर्माण करणे आहे. आंध्र प्रदेश सरकारचा हा उपक्रम राज्याला मीडिया आणि मनोरंजन उद्योगामध्ये एक संभाव्य जागतिक नेते म्हणून स्थित करतो, ज्यामध्ये तंत्रज्ञान, सृजनशीलता आणि पायाभूत सुविधांचा संयोग करून वृद्धी आणि नवकल्पनांना चालना दिली जाईल. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 चे उद्घाटन. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 चे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 4 मे 2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खेलो इंडिया युथ गेम्स 2025 चे उद्घाटन केले. हे खेलो इंडिया युथ गेम्स 7वे आवृत्ती आहे. युथ गेम्सची 7वी आवृत्ती आहे आणि पहिल्याच वेळा बिहारमध्ये आयोजित केले जात आहे. महत्वाचे तपशील. तारीख 4 मे ते 15 मे 2025 म्हणजे केव्हा होणार आहेत हे खेळ, तर 4 मे ते 15 मे 2025 दरम्यान. आयोजक शहर. खेळ ही बिहारमधील 5 शहरांमध्ये आयोजित केले जात आहेत. पटना, राजगीर, गया, भागलपूर आणि बेगुसराय. काही स्पर्धा विशेषतः शूटिंग, जिम्नॅस्टिक्स आणि ट्रॅक सायकलिंग दिल्लीमध्ये होणार आहे. उद्घाटन समारंभ केव्हा आहे? उद्घाटन समारंभ पटना येथील पाटलीपुत्र क्रीडांगणात पार पडला. आयुष्यमान भारत योजना विस्तारली. आयुष्यमान भारत योजना, ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY म्हणूनही ओळखले जाते, त्यात आपल्या पोहोच आणि फायदे वाढवण्यासाठी महत्वपूर्ण विस्तार आपली पोच आणि फायदे वाढवण्यासाठी महत्वपूर्ण विस्तार करण्यात आले आहेत. या विस्ताराचे मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. वरिष्ठ नागरिक. 29 ऑक्टोबर 2024 पासून या योजनेला 70 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सुमारे 6 कोटी वरिष्ठ नागरिकांना ₹5 लाख पर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ देण्यासाठी विस्तारित करण्यात आले. हे त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीवर अवलंबून नाही. यामध्ये सुमारे 4.5 कोटी कुटुंबाचा समावेश होतो. परिणाम आणि उद्दिष्टे. खर्चात कमी. आर्थिक ओझा कमी होईल. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेपर्यंत प्रवेश सुधारणे. रोजगार निर्माण. योजनेमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. राजस्थान भारताच्या पहिल्या चित्ता संवर्धन कॉरिडॉरमध्ये सामील. राजस्थानने भारताच्या पहिल्या चित्ता संवर्धन कॉरिडॉरमध्ये औपचारिकपणे सामील होण्याची घोषणा केली आहे, जे देशाच्या चित्ता पुनर्रचना कार्यक्रमाला बळकटी देण्याकडे
एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या कार्यक्रमांतर्गत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 17,000 चौरस किलोमीटरच्या वन्यजीव कॉरिडॉर विकसित केला जात आहे. उद्दिष्ट: चित्त्याच्या नैतिक हालचाल सुकर बनवणे, जनुकीय विविधता वाढवणे आणि गवताळ परिस्थितींच्या पुनर्संचय आणि संवर्धनात मदत करणे हे उद्दिष्ट. AIFF पुरस्कार 2025 जाहीर. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन ने 2 मे 2025 शुक्रवारी भुवनेश्वरमध्ये झालेल्या एका समारंभात 2024-25 साठीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली. पुरुष खेळाडू ऑफ द इयर या वर्षीचा पुरुष खेळाडू शुभाशिष बोस मोहन बागान सुपर जायंट. पुरुष गोलकीपर ऑफ द इयर वैशाल कॅथ मोहन बागान सुपर जायंट. पुरुष प्रॉमिसिंग खेळाडू ऑफ द इयर ब्रायसन फर्नांडिस FC गोवा. सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांचे संपत्ती विवरण प्रकाशित केले. पारदर्शकतेच्या दिशेने एक पाऊल म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या न्यायाधीशांच्या संपत्ती आणि खर्चांचे विवरण पहिल्यांदाच आपल्या वेबसाईटवर अपलोड केले आहे. पूर्ण न्यायालयाचा निर्णय. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण न्यायालयाने 1 एप्रिल 2025 रोजी घेतला, ज्यात न्यायाधीशांच्या संपत्ती घोषणांना सार्वजनिक करण्याचा ठराव केला. प्रकटीकरण केलेले तपशील. अपलोड केलेल्या माहितीमध्ये न्यायाधीश आणि त्याच्या जोडीदारांच्या चल आणि अचल संपत्त्या, गुंतवणुकी आणि कर्ज यांचे तपशील समाविष्ट आहेत. न्यायाधीशांची संख्या. सध्याच्या 33 न्यायाधीशांपैकी 21 न्यायाधीशांच्या संपत्ती घोषणांची माहिती सार्वजनिक केली गेली आहे. पारदर्शकतेकडे वाटचाल. हे पाऊल भारतीय न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी एक मोठे पाऊल मानले जात आहे आणि जनतेचा विश्वास वाढवण्यासाठी उद्देशित आहे. रंगाचेरा त्रिपुराचे पहिले ग्रीन गाव बनले. रंगाचेरा त्रिपुराचे पहिले ग्रीन गाव बनण्याचा मान मिळाला आहे. ही ओळख गावातील शाश्वत पद्धतींच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये मुख्यतः खालील गोष्टींचा समावेश आहे. सौर ऊर्जा. गावाने प्रकाश आणि इतर गरजांसाठी सौर ऊर्जा स्वीकारली आहे, ज्यामुळे पारंपरिक वीज स्रोतांवरील अवलंबन खूपच कमी झाले आहे. स्वच्छ पाणी उपक्रम. रंगाचोराने आपल्या रहिवाशांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी सुनिश्चित केले आहे, जे सहसा सौर ऊर्जा संचलित पाणी शुद्धीकरण प्रणालीद्वारे उपलब्ध केले जाते. आंतरराष्ट्रीय नाणी फंड, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, हे त्याच्या एप्रिल 2025च्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक मध्ये असा अंदाज व्यक्त केला आहे की भारत 2025 मध्ये जपानला मागे टाकून जगातील चौथ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या रूपात स्थान मिळवेल. युनायटेड स्टेट्स आणि चीन ही 2 मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये पहिल्या 2 क्रमांकावर राहतील. त्यानंतर जर्मनी तिसऱ्या स्थानावर असेल. IMF ने भारताच्या मजबूत वाढीच्या मार्गावर टिकून राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि 2028 पर्यंत जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या रूपात भारताची उंची गाठू शकते. भारत 2027 मध्ये $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था साध्य करण्यासह 2030 पर्यंत 6.8 ट्रिलियन डॉलरच्या किमतीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सरकारने कोटा आणि पुरीमध्ये ग्रीनफील्ड विमानतळांसाठी मंजुरी दिली. भारतीय सरकारने राजस्थानमधील कोटा आणि ओडिशामधील पुरीमध्ये ग्रीनफील्ड विमानतळांच्या विकासासाठी तत्वानुसार मंजुरी दिली आहे. हा निर्णय सोमवार 5 मे 2025 रोजी केंद्रीय नागरी विमान मंत्री राममोहन नायडू किंजारापू यांनी जाहीर केला. त्याचा उद्देश या रणनीतिक दृष्ट्या महत्वाच्या प्रदेशांमधील प्रादेशिक हवाई संपर्क सुधारण्याचा आणि आर्थिक तसेच पर्यटन क्षेत्रातील क्रियाकलापांना चालना देण्याचा आहे. उद्दिष्ट: या प्रदेशांमध्ये हवाई कनेक्टिव्हिटी सुधारण्याचा, आर्थिक वाढ, पर्यटन आणि संपूर्ण प्रादेशिक विकासाला चालना देण्याचा आहे.
जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन जो दरवर्षी 3 मे रोजी साजरा केला जातो, हा मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेचा पत्रकारितेचे महत्व जगभर लक्षात आणून देण्याचा एक जागतिक दिवस आहे. हा दिवस पत्रकारिता स्वातंत्र्याच्या मूलभूत तत्वांचा उत्सव साजरा करतो. पत्रकारिता स्वातंत्र्याची जागतिक स्थिती मूल्यांकन करतो. मीडिया स्वातंत्र्यावर होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण करतो आणि सत्याच्या मागे लागता नाही. आपले प्राण गमावलेल्या पत्रकारांना श्रद्धांजली अर्पित करतो. 2025 ची थीम जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन 2025 साठीची जागतिक थीम आहे नवीन धाडसी जगात रिपोर्टिंग. पत्रकारिता स्वातंत्र्यावर आणि मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव. हा ही थीम पत्रकारिता आणि मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या खोलवर असलेल्या प्रभावावर प्रकाश टाकते. तसेच यामध्ये सादर होणाऱ्या संधी आणि आव्हानांचा अभ्यास करतो. चर्चांचे मुख्य विषय हे आहेत की कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती गोळा करणे, सामग्री निर्माण करणे, तथ्य तपासणी आणि मीडिया व्यवसाय मॉडेल्सवर कसा प्रभाव टाकू शकते. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे निर्माण होण्याच्या चुकीच्या माहिती, देखरेख आणि पक्षपाती सामग्री समायोजनासारख्या धोक्यांविषयी कसे विचार केले जातात. प्रश्न मंजुषा. प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या मित्रांनो. भारताचे पहिले ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी क्रिएटर लँड कोणत्या राज्यात बांधले जात आहे? ए तमिळनाडू, बी आंध्र प्रदेश, सी महाराष्ट्र की डी उत्तर प्रदेश. कोणत्या देशाने आपल्या राजधानीत 8.8 अब्ज डॉलर्सचा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र बांधण्याची योजना जाहीर केली? ए श्रीलंका, बी सिंगापूर, सी मालदीव, डी मॉरिशस सॉरी. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 मे, 2 मे, 3 मे, 4 मे. पहिल्या मॉर्गेज बॅक्ड पास थ्रू सर्टिफिकेट्स नुकतेच कोणत्या भारतीय स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले गेले? ए बीएसई, बी एनएसई, सी एमसीएक्स, डी इंडिया आयएनएक्स. पाचवा प्रश्न आहे, IMFच्या 2025 मधील अंदाजानुसार भारत कोणत्या देशाला मागे टाकून 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल? ए युनायटेड किंगडम, बी जर्मनी, सी फ्रान्स, डी जपान. मध्य प्रदेशमधील कोणते राष्ट्रीय उद्यान भारताच्या पहिल्या चित्ता संवर्धन कॉरिडॉरचा भाग आहे? बांधवगड राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, सी पालपूर कुन्हो राष्ट्रीय उद्यान की डी पेंच राष्ट्रीय उद्यान. सातवा प्रश्न आहे, त्रिपुराचे पहिले ग्रीन गाव कोणते आहे? RR बीच, सिपाही जाला, अगरतळा, रंगाचेरा की उदयपूर. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई कोणत्या दिवशी भारताचे प्रधान न्यायमूर्ती म्हणून पदभार स्वीकारण्याची अपेक्षा आहे? 1 मे 2025, 7 मे 2025, 14 मे 2025 की 25 मे 2025. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या सदरामध्ये पुढील सप्ताहाच्या साप्ताहिक घडामोडी घेऊन. तोपर्यंत पाहत राहा बीएडुकेटचा युट्यूब चॅनल. धन्यवाद.